विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल झालेली INS गुलदार युद्धनौका या नौकेचं काम जे आहे सध्या साफसफाई करण्याचं काम सुरू आहे आणि आपण जर हे पाहू शकता की कशा प्रकारे हे सगळे पूर्ण आतमधलं सामान जे आहे ते पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे। त्याची साफसफाई करण्याचं काम जे आहे सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि ही युद्धनौका निवती बंदरामध्ये स्थापित करणं असं देखील म्हटलं जात होतं। मात्र ही आता युद्धनौका कुणकेश्वर समुद्रामध्ये स्थापित केली जाणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले काही ग्रामस्थ आहेत। ही जी नौका आहे निवतीमधल्या रॉक समुद्रामध्ये स्थापित केली जाणार होते, मात्र आता अशी माहिती समोर येते की ती कुणकेश्वर समुद्रामध्ये स्थापित केली जाणार आहे। काय सांगाल अधिक? आम्हाला नुकतीच बातमी ती कळली। आम्हाला अगोदर वाटलं होतं की ही नौका विजयदुर्गमध्ये आली INS गुलदार, त्यामुळे ही विजयदुर्गमध्येच ठेवण्यात येणार असं आम्हाला वाटलं होतं। पण त्यानंतर असं कळलं की ही निवतीमध्ये नेणार आणि आत्ता हल्ली 1-2 दिवसाची बातमी आहे की कुणकेश्वरमध्ये ठेवणार। मग आमचं असं म्हणणं आहे की कुणकेश्वरमध्येच का, मग विजयदुर्गमध्ये का नको? ठीक आहे, ते देवगड तालुक्यातलं एक गाव आहे, आमच्या तालुक्यातलं गाव जरी असलं तरी आमच्या विजयदुर्गला मराठा आरमाराचा फार मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मराठा आरमार याची स्थापना विजयदुर्गमध्ये झाली। मग मराठा आरमाराशी संलग्नित असणारं भारतीय नौदलाचं हे एक महत्त्वपूर्ण जहाज विजयदुर्गमध्ये थांबलं तर काय फरक पडणार आहे मला सांगा? उलट ते पर्यटन वाढेल। दुसरी गोष्ट म्हणजे आरमाराच्या माध्यमातून आमच्याकडे आरमारसृष्टी होते, सिंधू रत्न या माध्यमातून, त्यासाठी नितेश राणे साहेबांनी प्रयत्न केले। मग अशा आरमारा संबंधित जर प्रकल्प विजयदुर्गमध्ये झालं तर निश्चितच विजयदुर्गचा पर्यटन विकास वाढेल याची आम्हाला नितांत खात्री वाटते। काय सांगाल, म्हणजे आता ही युद्धनौका आहे विजयदुर्गवरून ते कुणकेश्वराच्या समुद्रामध्ये स्थापित केले जाणार आहे, त्यासाठी प्रशासकीय पातळीवरती शासनाच्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। कसं पर्यटन वाढेल इथलं काय सांगाल? सर्वप्रथम मी पालकमंत्री नितेश राणे साहेबांचे मला आभार मानतो की ही बोट त्यांनी आमच्यासाठी विजयदुर्गात अशी पाठवली आणि विजयदुर्गात जर आपल्या जेटीवर ज्या वेळेला ही थांबली त्यावेळेला खूप पर्यटक म्हणजे आसपासचे लोक सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणावरून जे पर्यटक येतात ते बोट पाहण्यासाठी इथे जेटीवर येऊन ते पाहतात आणि खूप आम्हालाही आनंद वाटतं की अशा बोटीमुळे की लोकांची म्हटलं वर्दळ इथे लाभते। असंच तर पर्यटन स्थळ आपला विजयदुर्ग आहे, कारण शिवाजी महाराजांचा किल्ला आहे। यासाठी आमची अशी इच्छा आहे की ही बोट आपल्या इथेच कुठेतरी राहिली किंवा देवगड तालुक्यात राहिली, इथे न राहता समजा कुणकेश्वरात राहिली तरीही आम्हाला त्याचा आनंद होईल। कारण कुणकेश्वर आणि आमचा एक अंतर आहे 20, 25, 30 किलोमीटरपर्यंत, तर 30 किलोमीटर अंतरात सर्व पर्यटन म्हणजे जे पर्यटक येतात ते पर्यटक एका ठिकाणीच राहून म्हणजे देवगड तालुक्यातच कसे तरी राहावे हेच आमचे उद्देश आहेत आणि हे आम्ही आमच्या पालकमंत्र्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत की ही बोट एक तर विजयदुर्गात तरी राहावी किंवा कुणकेश्वरात तरी राहावी। बस एवढंच मी बोलतोय। कशा प्रकारे इथलं पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न होणार? म्हणजे जे व्यापारी वर्ग आहेत गेले अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या पर्यटनापासून तालुका याकडे देवगडकडे पाहिलं जातं, कसं पुनर्जीवित होईल हा तालुका काय वाटतं? आम्हाला वाटते की हे आपले बोट आहे ही विजयदुर्गामध्ये राहिले, कारण की विजयदुर्ग किल्ल्यामध्ये जे किल्ला आहे तिकडे पर्यटक खूप येतात ते आणि बोट असली तर आणखी त्याचा पर्यटक वाढेल। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होईल कारण की विजयदुर्गामध्ये राहिली तर समजला, कारण की आम्हाला आता समजलं की कुणकेश्वर कुठेतरी राहणार आहे पण तिथे पण राहिली तरी काय हे नाही, कारण की देवगड तालुक्यामध्ये आहे। देवगड तालुक्यात जेवढा पर्यटक वाढेल ना तेवढा चांगला होईल असं आमची ही आहे, इच्छा आहे। नक्कीच ही जर बोट कुणकेश्वर समुद्रामध्ये जरी राहिली तरीच आम्हाला ह्या तालुक्याला नक्कीच पर्यटनाचा फायदा होईल असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।